नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। कथा भाऊबीजेची। सूर्याला 2 अपत्ये होती। मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्यांची नावे होती। सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनीचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे। यमाला माहित होते की तो मृत्यूची देवत आहे, म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको, आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा। यमुनीच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्याच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनीच्या मनात मात्र भावाबद्दल वाढणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती। लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेने यमाला खूप कळकळीची विनंती केली। त्यावेळी न राहूनही मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले। ज्या दिवशी यम यमुनीच्या सासरी तिला भेटायला गेला तो दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीया होय। यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे अगदी आनंदाने आदरातिथ्य केले। पाटावर बसून त्याला ओवाळले। यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार, अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने, माग अजून काय हवा आहे तुला तुझ्या भावाकडून? तेव्हा यमुना म्हणाली, मला तर कसलीही कमी नाही, नको धन, नको आणखी काही, पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा, आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर मात्र पडून देऊ नको, त्याचे मृत्यूपासून संरक्षण करावे। यमाने यमुनेला तथास्तु म्हटले, आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज हा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो। बहीण आपल्या भावाला या दिवशी आनंदाने ओवाळत असते, त्याचा औक्षण करत असते। भाऊबीजेचा हा सण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा देखील केला जातो। यम आणि यमी या भाऊ बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला आणि त्यावेळेस यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व अश्रू काही केला थांबवत नव्हती। तेव्हा शेवटी दिवस संपला आणि हे दाखवण्यासाठी देवांनी रात्र निर्माण केली, आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले, आणि तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा देखील पडली। आपल्या भावाचं आयुष्य वाढावं म्हणून बहिणी यमराजाची पूजा आणि प्रार्थना देखील करतात, आणि या दिवशी बहीण भावाला आरती करून ओवाळून त्याची पूजा देखील करत असते, त्याला प्रेमाचा टिळा लावत असते। तो टिळा बहिणीच्या निस्वार्थ प्रेम भावना व्यक्त करीत असतो। भावाची पूजा म्हणजेच यमराजाच्या पाशातून म्हणजेच मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी, भावावर कोणत्याही प्रकारचे संकट हे येऊ नये आणि आलेल्या संकटापासून त्याचे रक्षण व्हावे, हाच या मागचा खरा उद्देश हा असतो। तर ही भाऊबीजेची कथा कशी वाटली? आवडली असेल तर कथेला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।